कबीर जयंती के इस पवित्र अवसर पर आइए सुनिए कबीर साहिब की बहद वाणी। इस कार्यक्रम में पधारे सभी लोगों का मैं स्वागत करता हूँ। कबीर जयंती की हार्दिक शुभकामनाएं देता हूँ और आज के विषय को शुरू करता हूँ। कबीर साहब को भारत में तो हर कोई जानता ही जानता है, लेकिन भारत के बाहर भी समूचे विश्व में कबीर को जाना जाता है। ये बात अलग है कि कुछ लोग कबीर साहब को कवि के रूप में जानते हैं, कुछ लोग कबीर को एक समाज सुधारक के रूप में जानते हैं। कबीर साहब का एक और पहलू है, समाज में चले आ रही कुरीतियों का, कर्मकांडों का, आडंबरों का जो विरोध जिस प्रखरता के साथ कबीर साहब ने किया, उतना शायद कोई महात्मा इस देश में नहीं करता है। कबीर साहब जैसा कि बताया, ईस्वी सन 1398 से लेकर 1518 तक, मतलब करीब करीब 120 साल इस धरा पर रहे और पूरे 120 साल उन्होंने इस मानवता को, इस जीव को तारने के लिए क्या आवश्यक है और इस मनुष्य जन्म को सुंदर बनाने के लिए क्या जरूरी है, इसका मार्गदर्शन करने के लिए उन्होंने खर्च किया। हमारा त्रुटि सभी कबीरपंथी हैं, हमें कबीर को जाना है, तो इस वजह से आज कबीर साहब का जो सबसे महत्वपूर्ण पहलू था उनके जीवन का, जो आध्यात्मिक पहलू था, हम उसी के बारे में चर्चा करेंगे। वैसे कबीर को जान पाना इतना आसान काम नहीं है। मैं भी बहुत सारे कबीरपंथियों से मिला हूँ, आप भी मिले होंगे। बड़ी बड़ी गाड़ियां हैं वहां पर, महात्मा विराजमान है जो अपने आप को कबीर कहते हैं, लेकिन हम आप जानते हैं कि कबीर को कितना समझना है। कबीर की महानता को हम और आप भी शायद न जान पाते यदि हमें डॉक्टर दिवाकर हमारे साथ सदगुरु के रूप में न मिले। कबीर को वही समझा सकता है, कबीर को केवल वही बता सकता है जिसने स्वयं कबीर को जाना हो। और मेरे आपके सदगुरु डॉक्टर दिवाकर हमारे साहब ने, क्योंकि वो स्वयं कबीर रूप थे, कबीर को उन्होंने सपूर्ण रूप से जाना था और उसी का अनुभव उन्होंने अपने जीते ही हमें और आपको दिया। पिछले साल सदगुरु दिवाकर साहब ने क्या किया और तब थोड़ी देर के लिए मुझे भी ऐसा लगा, मेरे तमाम भाइयों को, बहनों को भी ऐसा लगा कि अब क्या होगा। जो कबीर की विचारधारा, उसका प्रचार प्रसार, जो आध्यात्मिक प्रयोग सदगुरु दिवाकर साहब ने भारत की कोने कोने में पहुंचाया था, एक पल के लिए डर लगा कि आगे न जाने क्या हो। लेकिन हम सबकी गुरु माता आदरणीय प्रभावती कुमारी जी ने ये जिम्मेदारी स्वीकारी
और तब मन से उदाहरण निकला, तब एक आश्वासन मिला, एक विश्वास आया कि नहीं, ये कार्य जो सब दिवाकर साहब ने शुरू किया था, कबीर को जानने का, कबीर को घर घर तक पहुंचाने का, वो गुरु माता के मार्गदर्शन में आगे भी चलता रहेगा। कबीर साहब के विषय में काफी कुछ कहा गया। कबीर साहब जब इस मानव समाज को देखते थे, वो केवल मानव के रूप में नहीं देखते थे। मानव को देखने का दृष्टिकोण उनका न्यारा था, अलग था। मनुष्य में उन्हें कभी कोई हिंदू नजर नहीं आया, कभी कोई मुसलमान नजर नहीं आया, कभी कोई ईसाई नजर नहीं आया, कहीं कोई जाति वाला नजर नहीं आया। उनके हिसाब से परमात्मा ने यदि हमें मनुष्य बनाकर के भेजा है, तो उसके बनाए हुए मनुष्यों में भेदभाव करने का अधिकार हमको किसने दिया? कभी अधिकार किसी को नहीं। और यदि फिर भी हम मानव समाज को धर्मों में, जातियों में, पंथों में यदि हम बांटते हैं, तो उनके अनुसार ये एक बहुत बड़ा पाप है। और जो व्यक्ति इस पाप में लिप्त है, वो कुछ और कर सके न कर सके, लेकिन वो व्यक्ति नहीं कर सकता, दुनिया को मनुष्य जन्म का महत्व समझाते हुए कहते हैं कि मनुष्य जन्म तो को दियो भजने को सब राम, कहे कभी चेतो नहीं लगे और भी काम। हमारा अपने बच्चों को समझा दे कि मनुष्य जन्म मिला है, ये भी करना है, वो भी करना है, डॉक्टर भी बनना है, इंजीनियर भी बनना है, सफल भी होना है। मतलब वो लक्ष्य अलग अलग है हर एक के। लेकिन संतों की बात करें, संत शिरोमणि कबीर साहब की बात करें, तो उनके अनुसार मनुष्य का केवल एकमात्र लक्ष्य है, मनुष्य जन्म तो को दियो भजने को सतनाम। यदि इस काम से फुर्सत मिले तो फिर दूसरे सारे काम करने में कोई दिक्कत नहीं है, लेकिन दूसरे काम सब करते हुए कहीं ये काम नीचे छूट जाए, तो इसका मतलब ये हुआ कि मनुष्य जन्म लेट हो गया। और जैसा अभी मेरे भाई ने बताया, मेरी बहन ने बताया कि 4 राशियों में भटकने के बाद, सारे दुखों को सहने के बाद, सौभाग्य से, परमात्मा की कृपा से, परमात्मा की करुणा से हमें ये मनुष्य जन्म मिलता है। बहुत दुख भोग लिए, अब तुझे मौका है, तू चाहे तो अपने आप को आजाद कर ले, तू चाहे तो अपने आप को मुक्त कर ले। ये मौका मिलने के बाद में भी यदि मनुष्य इसे गवा दे, तो फिर मुझे बताइए उसके लिए कहीं कोई माफी है? परमात्मा के दरबार में ऐसी कोई माफी नहीं। परमात्मा का जो सीधा आदेश है, तुझे मौका दिया था, तुमने गवाया, दोबारा मौका तो किसको से मांग रहा है? और सही बात है, हम और आप भी यदि ये जन्म गवाते हैं, तो हमें दोबारा मनुष्य जन्म मिले, ऐसी जिद हम नहीं कर पाएंगे। और ऐसी जिद हम कर भी दें तो उसे कोई पूरा करने वाला कोई परमात्मा बैठा नहीं। तो मनुष्य जन्म अनमोल है, मिले न दूसरी बार। हम कहते हैं जब मरने को क्या होगा, मरने के बाद दोबारा पैदा हो जाएंगे, ऐसा नहीं है, दोबारा पैदा होंगे, लेकिन मनुष्य जन्म मिलेगा। कबीर साहब ने तो मना किया, उन्होंने कहा कि मिलेगा दूसरी बार, दोबारा नहीं मिलता। अब हम और आप कबीर साहब से ज्यादा समझदार हो तो आगे है, लेकिन कबीर के जैसा महात्मा इस संसार की दूसरा हुआ नहीं। और वो महात्मा जो कहता है कि मिले न दूसरी बार, तो हमें
गलती करने के बाद में सुधारने का उसको बार बार मौका यदि मिलता रहे तो मनुष्य कभी गलती सुधारेगा नहीं। लेकिन क्योंकि वो मौका मिलता नहीं, इस वजह से गलती सुधारनी ही पड़ेगी, इसके अलावा दूसरा कोई पड़ेगा। हमारे शास्त्र कथा कहानियों से भरे पड़े, वो कथा कहानियां हमारे आपके काम की न भी हो, लेकिन उनमें एक बड़ी अच्छी बात जो मुझे पसंद आती है, वो कहते हैं क्या आदमी पुण्य करता है तो स्वर्ग में जाता है, लेकिन स्वर्ग में गया हुआ व्यक्ति कोई परमानेंटली वहां नहीं रहता। शास्त्र कहते हैं कि जब वहां से पुण्य खत्म हो जाते हैं, जब भोग दिए जाते हैं, तो उसको लौट करके दोबारा इस धरती पर ही आना पड़ता है, इस मृत्यु लोक में ही आना पड़ता है। कहने का मतलब यदि आजाद होना है, यदि मुक्त होना है, तो देवता भी इस मनुष्य जन्म के लिए प्रवर्तते हैं। क्योंकि वो जो छलांग लगाई है ना भक्त से भगवान बनने की, नर से नारायण बनने की जो छलांग लगाई है, वो मौका केवल और केवल इस मनुष्य जन्म में ही उपलब्ध है। कोई देवता कितनी भी बड़ी छलांग लगाए, वो स्वयं परमात्मा नहीं बन सकता। ऐसा करने के लिए उसे मनुष्य जन्म में आना है। और इसीलिए देखिए ने कहा है कि नर की पशु की होठ पहनिया मतलब जूते चप्पल जो हम मानव पैरों पहनते हैं, पशु की होठ पहनिया, लेकिन नर का कछु न हो। लेकिन नर जो करनी करे तो नर का नारायण हो। वैसे तो इस मनुष्य जन्म, इस मनुष्य शरीर, इसका महत्व ये तब तक नहीं जब तक हम आप जीवित हैं। एक बार हम मर गए, सांस निकल गई, प्राण चले गए, उसके बाद में ये शरीर किसी भी काम का नहीं है। इसके तो जूते चप्पल भी नहीं बन सकते, इसलिए कहते हैं पशु की होठ पहनेगा लेकिन नर का कछु न हो। इस लिहाज से अगर आप देखो तो ये मनुष्य तो उन जानवरों से भी गया गुजरा है। वो जानवर मरने के बाद में भी कम से कम किसी न किसी काम में आता है, मनुष्य का तो कोई उपयोग नहीं। ठीक है, उपयोग नहीं है, लेकिन एक दूसरी संधि, एक दूसरा मौका इसके सामने दिया भगवान ने। वो कहता है कि लेकिन नर जो करनी करे तो नर का नारायण हो। अगर ये करनी करे तो फिर ये नर से नारायण बन सकता है। सवाल हमारे और आपके सामने केवल इतना सा है कि करनी कौन सी है? क्या वो करनी हमने सीखी? क्या हम वो करनी कर रहे हैं? क्या मंदिरों में जाकर के घंटा बजाना इसको आप करनी कहोगे? और जो लोग बजा बजा करके गुजर गए, क्या वो सच में मुक्त हुए? नहीं। तो इसीलिए सद्गुरु चाहिए। सद्गुरु आपको वो करनी सिखलाता है कि क्या करना है, जिसके द्वारा आप नर से नारायण बन सके। सद्गुरु और किसी काम का नहीं है, सद्गुरु इस व्यवहार में काम का नहीं है। वो आपके 10-20 साल बढ़ाने वाला नहीं है। जो हम जाते हैं, जाते हैं उसके पास, जो हम सुनते हैं ना, आदमी बहुत बीमार था, डॉक्टरों ने जवाब दे दिया था, वो महात्मा के पास गया, वो महात्मा ने अपने कोटे में से उसको 10 साल बढ़ा दिए। भाई बहन, ऐसा चमत्कार कहीं कुछ नहीं हुआ। कभी साहब ने स्पष्ट बताया, बूंद पड़ी जा पल में
चार राशियां हैं, अंडर पिंडर ऊष्मावश स्थावर, उसमें अनगिनत जीव है, आप गिन नहीं सकते। विज्ञान की अगर गिन नहीं पाया है, हमारा बोलते हैं 84 लाख। मुझे तो बताइए गिना किसने? 84 लाख तो बहुत छोटा आंकड़ा है। विज्ञान की नजर में 84 लाख तो बहुत छोटा आंकड़ा है। इससे भी न जाने कितने गुना प्रकार के जीव इस धरती पर वास करते हैं। और यदि इन जीवों में क्रम विकास होते होते सीढ़ी चढ़ते चढ़ते सब कुछ भोगते भोगते परमात्मा की करुणा से कृपा से आज हम यहाँ बैठे हैं, तो हम महात्मा से सवाल कर सकते हैं। आपने किसी जानवर को, किसी जीव को महात्मा की शरण में जाते हुए देखा कि महात्मा जी मेरे अंदर बहुत इच्छा है, परमात्मा को देखना चाहता हूँ, मुझे सत्संग करना है, मुझे सिखाइए। परमात्मा है, उसे मुझे ढूंढना है, ये भाव भी केवल हम जब मनुष्य हैं तब ही आता है। दूसरे योनियों में ये सुविधा नहीं है। सौभाग्य से हमारा सभी मानव मनुष्य जन्म तो मिल गया, अब दूसरे पहलू पर बात करते हैं। ये कितने दिन के लिए मिला? क्या ये अनिश्चित काल के लिए मिला है? नहीं। अगर अनिश्चित काल के लिए मिला होगा फिर तो शायद भक्ति करने की भी कोई जरूरत न होती, फिर डरना किसका? आदमी देखो डरता नहीं है, भक्ति भी करता है। हमारे साथ कहा करते थे मराठी में कि 90% जनता ही भीति को भी भक्ती करत असते। किती 90% जनता जर आणि भीती नेमकी कसली असेल? ही मानण्याची भीती, ही मानने का डर। कहीं ये डर ना होता तो इस दुनिया में यकीन मानो कोई भक्ति नहीं करता, कोई भगवान को मानता नहीं, कोई उसको पूछता भी नहीं, कोई उसको पूछता भी नहीं। तो ये डर ये किस चीज का है? ये उस मृत्यु का है। जीवन तो मिला है, हम उसको उपभोग भी कर रहे हैं, लेकिन मन में ये जो तलवार लगी रहती है कि पता नहीं कब घड़ी कब आ जाए मौत। और कभी साहब कहते हैं कि इसका हिसाब किताब परमात्मा ने किसी को दिया नहीं। अगर मुझे पता चल जाए कि मुझे कल जाना है, देखो परमात्मा की कला, मान लो मुझे ज्ञान दे देगा कि भाई तू गया है और तुझे 10 साल जीना है, उसके बाद मुझे लौटना है। मान लो वो मुझे कह देता है कि डॉक्टर तुझे 60 साल के लिए भेजा है, अब कितने हो गए? 18 साल हो गए, बचे कितने? 2। डॉक्टर यहाँ पे बैठा हुआ ही क्या कर रहा होगा? डॉक्टर कुछ और काम कर रहा होगा। क्या है? पक्का 2 वर्ष आएंगे, काय करूँगा काय नहीं करूँ? जरा कोई प्राधान्य क्रम बनता, हिंदी में जिसको हम प्राथमिक टाइम बोलते हैं, वो सब बदल जाती है। आदमी क्या होगा? सगळ्यात महत्वाचा काम होता तो पहिले हाती घ्यायचा, बरोबर? आणि सगळ्यात महत्वाचा काम कोणता हे ठरवणारा कोण? तर तो आमचा तुझा मन किंवा मेंदू। आणि इथे जरा जिसको हम होशियारी कहते हैं, जिसको हम चालाकी कहते हैं, ये चालाकी हमको लेकर के डूबती है। कैसे डूबती है? क्योंकि हम ये तय नहीं कर पाते कि मेरे जीवन में सबसे महत्व का काम कौन सा है। आदमी को पता लग जाए उसके पास में केवल 1 साल हो जाए, वो क्या करेगा? वो पहले घर बनाएगा, बाल बच्चों को सेटल करेगा, उनकी शादियां करेगा, ये सब काम करेगा। मानव जन्म को जीवन भजने को करना प्राथमिकता में ये काम कहाँ पर है? कहीं नहीं है, किसी के लिए ये काम नहीं है। और इसीलिए ये जीव बार बार धोखा खाता है। परमात्मा ने बहुत अच्छा किया, किसी को बताया नहीं कि तू कब जाएगा यहाँ से, तेरी सांसें कब खत्म होगी। यदि पता होगा तो हम और
इसको अलग तरीके से समझते हैं। कभी साहब क्या बोलते हैं, खबर नहीं या जग में पड़ेगी, न जाने कोई पल में आना हो ना हो, इसलिए सुकृत कर ले, नाम सुने ले, हो जाने करेगी। लेकिन ऐसा करना चाहिए था। सवाल अपने आप से करना पड़ेगा कि क्या ऐसा हम कर पा रहे हैं, क्या ऐसा करता हुआ कोई दिख रहा है। सुकृत कर ले, नाम सुने ले, हो जाने करेगी। कल क्या होगा क्योंकि मैं नहीं जानता, इसलिए मुझे ये मान करके कि वो मेरा जीवन अगले पल खत्म हो जाएगा, ये मान करके यदि आप भक्ति लगाए, यदि आप भक्ति में उतरे तो ही भक्ति हो सकती है। अभी तो मेरे पास बहुत टाइम है, बुढ़ापा पड़ा है, अभी तो जवान हूँ, बुढ़ापे में करना चाहिए, काम करना है, कर लूंगा। ये मानसिकता को लेकर के जब हम भक्ति मार्ग को उतरते हैं तब हम भक्ति नहीं कर पाते। कभी साहब क्या बोलते हैं बुढ़ापे के बारे में, वो बोलते हैं हाथ सूख गए, मांस सूख गए, पांव पड़े जैसे ऐंचा ताली। ये वर्णन किसका है? हमारा हम कभी देखते हैं एल्बम में, घर में फोटो होती है, एल्बम होती है, हाल आमान वाला का फोटो, हाल वाला उनका देवा का फोटो, हाल वाला के दादा और देवा का फोटो, बड़ा पूजा देवा का दोस्तों, हाल हम का लेकिन बचता कोई नहीं है। फोटो हर एक प्रकार के हर किसी के आने ही आने हैं। कौन सी अवस्था बुढ़ापे की? क्या होते कभी साहब हाल सूख गए, हाल में सूख गए का इसमें मांस सूख गए, पांव पड़े जब ऐसा काली बैठ रहा है, पूरी नहीं आधार पाएंगे पूरा करें नहीं तो एक दिना पूरा बंद तुम्हारा कौन बनवा है, तुम करें चुपचाप होता है जाएगा। आता पढ़ने हाथ बोलना आता प्रॉब्लम कौन क्या आता को माता कर दूंगा। हाथ सूख गए, मांस सूख गए, पांव पड़े जब ऐसा काली, अरे आंख नहीं आगे सूझत नहीं, लाल धीरे जैसे बोलिए आंखों के सामने कौन है ये हम पहचान नहीं पाते। क्यों? क्योंकि जैसा शरीर वैसे ही शरीर का हर एक अंग जवाब दे सकता है। वो बुढ़ापा हर चीज पर हावी होता है। लाल धीरे जब कोई पानी दिया पूता कोई काम ना आवे, दिया कोई काम ना आवे, देख न घूट पर पानी, एक घूट पानी देगा मांगो, अगर मिल जाए तो खर्च तुझा नसीब है। जब पानी में डाला तो शिकायत करने वाली कोई बात ही नहीं है, ये तो हर किसी के साथ होना है। दिया उनका कोई काम ना आए, देखना घूट पर पानी, कहे कबीर का सोचो, कि क्या सोच रहे हो, अब क्या सोच रहे हो, अब सोच करके पैदा भी नहीं। क्यों? क्योंकि दिन आए सिलाई आधा दिवस संकट आए, अगर तुमच्या मनात किती इच्छा जागृत झाली की नाही आता तरी मी भक्ती करीन, अब मैं भक्ति करूंगा, ईमानदारी से करूंगा, लेकिन आपका शरीर साथ नहीं देगा, आप भक्ति नहीं कर सकते। इसलिए मानव जन्म तो को दियो भजनी को सतनाम कब भजना है? बुढ़ापे में नहीं भजना है, बुढ़ापा आने का इंतजार नहीं करना है जब तक आपके शरीर में ताकत है। क्योंकि तुम्हारे साथ कहा करते थे भक्ति करने के लिए भी बहुत सारी ऊर्जा चाहिए, भक्ति करने के लिए जितनी ताकत चाहिए उतनी ताकत संसार का कोई काम करने के लिए नहीं चाहिए। भक्ति में जब आप सूर्य को ऊपर चढ़ाते हो तो जितनी ताकत चाहिए वो उसके लिए शरीर भी मजबूत होगा। इसलिए पहली बात पूरे समाज को आपके हमारे माध्यम से ये बात पहुंचनी चाहिए कि भक्ति है महादार पराजा काम न है। भक्ति करने सत्संग
कभी साहब तो नहीं है, बाकी तो मुझे नहीं दिख रहा। क्यों? कौड़ी कौड़ी माया जोड़ी बात करे छली। हर एक आदमी किस चीज में व्यस्त है, किस चीज में उलझा हुआ है, वो उलझाए केवल कौड़ी कौड़ी माया जोड़ी। जितनी माया में इकट्ठा कर सकूं वो मेरी लिस्ट में सबसे ऊपर है। प्रायोरिटी, प्राथमिकता। गेली का लाइन गेली का माझा आवाज जाईल ये लाइन नहीं म्हणत असेल असा कसं बोलते थे लोग, मी दाखवते। तो कबीर साहब क्या कह रहे हैं कि सुकृत कर ले, नाम सुमिर ले। ये तो उन्होंने बताया कि ऐसा कर, लेकिन ऐसा होता हुआ तो नजर नहीं आ रहा। क्या हो रहा है? कौड़ी कौड़ी माया जोड़ी बात करे छल की। देखो ये छल, छल मतलब एकामेकाला लुबाडणे, एकामेकाला त्याला म्हणतात छल कपट। मला सांगा, हे दोन्ही भाषा येत आहे बरं, हिंदी येत आहे, मराठी येत आहे, ते येऊ द्या जशी येते। माणूस छल का करतो, कपट का बरं करत असेल? मला माझा स्वार्थ साधायचा, तो जर असं सहजरित्या स्वार्थ साधता येत नसेल तर मग काय करायचा? तर मग तिथे छलही कामी येतो, कपट देखील कामी येतो। भगवंतापर्यंत जाण्यासाठी छलची काही गरज नाही, कपटची काही गरज नाही। परंतु या जगात तुम्ही जर पाहाल तर कौड़ी कौड़ी माया जोड़ी बात करे छल की। कारण छल केल्याशिवाय ही माया धड येतही नाही आपल्याजवळ। एखादा व्यापारी आहे, त्याला वस्तू विकायची आहे एखादा, आता तो जर छल करणार नाही, खोटं सांगणार नाही, तर 2 पैसे जास्तीचे कसे मिळतील मला सांगा? म्हणजे बघा, माया पाहिजे, छल करणं आवश्यक आहे या जगात, कारण कॉम्पिटिशन वाढलेलं आहे। जर तुम्ही छल केले नाही तर तुमच्या बाजूवाला दुकानदार छल करून तुम्हाला मागे टाकून देईल। ठीक आहे? आणि हाच धोरण आपण लावला भक्ती मार्गामध्ये की व्यवहारात छल आणि कपट खूप कामाचे आहे, तर निश्चितच सत्संगामध्ये हे नक्कीच कामाचा असला पाहिजे। जनतेला कळलं की नाही कळलं मला माहित नाही, पण महात्म्यांनी हे खूप लवकर समजून घेतलं। आणि तुम्ही पहा, जेवढे आश्रम आहेत मोठे मोठे, तिथे छल आणि कपट हे सर्रास सुरू आहे। तिथे सगळं काही साधता येते, माया मिळवता येते, लोकांनी मिळवलेली आहे, परंतु भगवंत कोणालाही मिळालेला नाही। आणि शेवटी कमवून काय कमवलं? कबीर साहब क्या बोलते हैं? कबीर साहब बोलते हैं, संग चले सोई धन है संतो, छूट जाए सोई माया। आता जो कमाया, छल करके कमाया, ईमानदारी से कमाया, आपका भगवान आपको जाए, लेकिन कमाया बात सही है। सवाल ये है कि अपने आप से पूछना पड़ेगा कि मैंने जो कमाया क्या उसको मैं साथ में लेकर के जा सकता हूं? जर उत्तर नाही असं येत असेल तर समजून घ्या, तो कमावलेला तुम्ही त्याला कितीही धन 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 म्हणत राहा, तो खरं म्हणजे धन नव्हे। अरे ज्याला सोबत नेताच येत नाही त्याला धन म्हणायचं तरी कसं मला सांगा? आणि जर तुम्ही म्हणत असाल त्याला धन, तर आम्ही मूर्ख आहोत, आम्ही भक्ती जाणलेली नाही। संग चले सोई धन है संतो, छूट जाए सोई माया। मी कमावलेला जर का मागे सुटत असेल, मागेच राहून जात असेल, तर ती नक्की माया आहे आणि ती कामाची नव्हती। अख्खं आयुष्य ती माया कमवण्यातच गेला। भगवंत मिळायचा कधी? परत मनुष्य जन्म मिळेल याची तर गॅरंटी नाही आहे। कबीर साहेब तर म्हणतात, मिळेल दूजी बात, पुन्हा मिळत नाही। तर मग मला सांगा, हा जन्म वाया गेला की नाही? आणि ज्याचा जन्म वाया जात असेल तो मला सांगा, मनुष्यासारखा कोणी स्वतंत्र आहे का?
आजूबाजूला बघा जेवढे ढोर डंगर आहेत, गाई म्हशी कोंबडे, इतके कोंबडे बकरे त्याची आता गोष्ट निघाली कापले जातात. ते का बरं कापले जात असतील मला सांगा? कारण ते स्वतंत्र नाहीये. ते कुठल्या तरी कुणाच्या तरी खोट्यात बांधलेले आहेत. ते स्वतंत्र नाही आहेत. मनुष्य हा स्वतंत्र आहे मित्रांनो. हा स्वतंत्र असून जर हा निरर्थक जाऊ देत असेल या जन्माला, तर मग मला सांगा हे फरियाद घेऊन जाईल तर कुणाच्या द्वारे? हा कुठेच जाऊ शकत नाही. जरी गेला तरी याला कुठेच दाद देखील मिळणार नाही. आणि म्हणून जे काही आपण कमवत आहोत ते फक्त आणि फक्त माया आहे. ही गोष्ट जर का खरी असेल, ही गोष्ट जर का तुमच्या आमच्या लक्षात येत असेल, तर मग प्रश्न येतो की खरा धन काय? ज्याला खरोखर धन म्हणता येईल, ज्याला खरोखर संपत्ती म्हणता येईल, ज्याला खरोखर सोबत नेता येईल, असा धन कोणता? याला शोधणे हा भक्ती मार्ग. म्हणजे काय आला? शोधन आला. कथा कहाण्या नाही. त्या धन जो सोबत नेता येतो त्याला शोधणे. कुठे आहे, कुठे ठेवला आहे, त्याला कसं कमावता येते, कमवून त्याला कुठे साठवून ठेवायचा, या सगळ्या गोष्टीचा शोध केले. हा भक्ताचा काम. आणि भक्त जर का फक्त माता पूजन मध्ये धन्य मानत असेल स्वतःला, तर जन्म वाया जात आहे. आता जर हे सगळंच जर का माया असेल, पहा मायाची व्याख्या संतांनी अजून केली. संतो दृष्टी पडे सो माया. किती मोठा ज्ञान दिला एवढूस. संतो दृष्टी पडे सो माया. जी जी वस्तू तुमच्या दृष्टीमध्ये येत आहे किंवा तुमची दृष्टी ज्या काही वस्तूवर पडत असेल, समजून घ्या ती माया आहे. तुमची दृष्टी मी समोर बसून आहो, माझ्या शरीरावर माझ्या देहावर पडत आहे ना, समजून घ्या हे देखील माया आहे. का? सोबत नेता येते का? नाही. म्हणून हे फक्त आणि फक्त माया, धन नाहीये. आता जर माझा तुमचा देह, माझा तुमचा शरीर हेच जर का माया असेल, हेच जर का सोबत नेता येत नसेल, तर मग मला सांगा दुसरी कुठल्या गोष्टीसाठी तुम्ही गुंतवला? आणि म्हणून तो धन कोणता याचा शोध घेणे. आणि तो धन कबीर साहेबांनी सांगितला तो फक्त आणि फक्त तुमचा परमात्मा आहे. कबीरांनी त्याला कुठलाच नाव दिलं नाही. त्याला रामही म्हटलं नाही, त्याला कृष्णही म्हटलं नाही. नाव दिल्याबरोबर गैरसमज तयार होतो. माणूस कल्पना करायला लागतो. त्यांनी कल्पना करू नये, त्याचा शोध घ्यावा. म्हणून त्यांनी भगवंताला फक्त भगवंतच म्हटलं, सतनाम म्हटलं. कुठल्याही व्यक्तीचं नाव त्याला दिलं नाही. तो कसा आहे? वह तो अचल अलेख एक है. पहा, या जगात सर्वात मोठा धन, सर्वात मोठी दौलत ती कशी आहे ते सांगत आहे. वह तो अचल. अचल म्हणजे इकडून तिकडे जात नाही. आज सकाळी मी मूलला होतो, आता दुपारी मी बेंबाडला, सायंकाळवरून परत मूलला जाईल. मी देव असू शकतो का? नाही, कारण की मी चलायमान आहो. कबीर साहेब परमात्म्याबद्दल बोलतात, वह तो अचल है, आवे न जाए, मरे ना जीवे, सबसे रहत न्यारा. त्याला कुठेच जायची गरज नाही. कारण हे जे काही तुम्हाला दिसत आहे, अख्खी निर्मिती हे त्याच्यातच आहे. हे काऊन विसरता तुम्ही? तो जाईल तरी कुठे? ज्ञानासाठी जागा पाहिजे. आणि जागा कुठे आहे? या निर्मितीमध्ये आहे. त्यांनीच बनवलेली आहे. ही निर्मिती त्यांनी त्यातच बनवलेली आहे. वह तो अचल अलेख म्हटलं आहे. अलेख म्हणजे अलख, जो या दृष्टीने दिसत नाही.
या दृष्टीने फक्त आणि फक्त माया दिसते. कुणालाही या डोळ्यांनी भगवंत दिसला नाही. आणि म्हणून कबीरांनी देखील त्याला अलेख म्हटलं. बाकीचे महात्मे जे झाले त्यांनी देखील त्याला अलख म्हटलं. वह तो अचल अलेख आणि एक है, दोन चार नाही. कबीराच्या मनात या बाबतीत कुठली शंका नव्हती की भगवंत एक आहे की दोन आहे की 10 आहे की 20 नाही. आपल्या शास्त्रांमध्ये 33 कोटी बनवून टाकले, प्रत्येकाला एक एक देऊन टाकला वाटप केल्यासारखं नाही. या सर्व कल्पनेतून तयार झालेल्या आहेत. ज्यांनी शोधन केलं, ज्यांनी त्याला बघितलं, त्यांनी छाती ठोकून सांगितलं की तो 2 4 नव्हे, वह तो अचल अलेख एक है. आणि तो खरोखर जर का एक असेल तर मग आम्ही 2 वेगवेगळे कसे झालो? कधी विचार करून बघा. एका बापाचे 2 मुलं हे सख्खेच असतील की नाही? हे चुलत कसे राहू शकतात? राहू शकतात का? नाही. आमचा परमात्मा जर का एक असेल तर मग हा जो मनुष्य समाज याला ज्या वेगवेगळ्या धर्मामध्ये, पंथामध्ये, जातीयांमध्ये याला अलग अलग करण्यात आला, हे चाल कुणाची होती? ज्याची होती मित्रांनो, तो धार्मिक माणूस अजिबात असू शकत नाही. तो धार्मिक असू शकत नाही. भगवंताची जेवढी ही संतान आहे त्यांच्यामध्ये भेद निर्माण करणारा जर कोणी स्वतःला महात्मा म्हणून घेत असेल, त्यांनी कितीही वेद पुराण शास्त्र लिहिले असतील तरी तो धार्मिक असू शकत नाही. याचा अर्थ त्यांनी स्वतः परमात्मा बघितला नाही. वह तो अचल अलेख एक है, ज्ञान दृष्टी में आया. कुठल्या दृष्टीमध्ये तो दिसतो? ज्ञान दृष्टीमध्ये आया. म्हणजे ज्यांनी भगवंताला बघितलं त्यांनी ज्ञान दृष्टीनीच बघितलं. या साध्या दृष्टीने त्याला बघता येत नाही. आणि हीच अडचण महात्म्या लोकांची झाली. त्यांच्या स्वतःकडे ज्ञान दृष्टी नव्हती, दुसऱ्यांना देण्याची ती कलाही माहीत नव्हती. आता जेव्हा भक्त येतो समोर आणि म्हणतो की महाराज मला परमेश्वराचे दर्शन करायचे आहे, तर महाराज मला सांगा काय करेल, त्याची गोची होईल की नाही होईल? म्हणून त्याची हुशारी ही कामी येते. तो काय करतो? तो एक दगडाची मूर्ती बनवतो आणि त्या भक्ताच्या मस्तकी मारतो. पाषाणाची करुणिया मूर्ती स्थापना करती द्विजमुखे, तयासी मानताती देव विसरूनी देवाही देव. हे चालबाजी कोणी करत आहे? मला भक्ती करायची आहे, परंतु जर का माझ्या लक्षात ही चतुराई येत नसेल तर भक्ती मार्ग हा माझा नव्हे. मी या भानगडीत पडायलाच नको. भक्ती हा जीवनातला अतिशय गंभीर विषय आहे. ज्ञान दृष्टीने दिसतो तर ज्ञान दृष्टी मला कुठे मिळेल याचा शोधन करावं लागेल. कोणी आहे का ज्याच्याकडे ज्ञान दृष्टी आहे? आम्ही तुम्ही ओळखलं ते साहेबांकडे होती म्हणून आम्ही त्यांच्या शरणी गेलो. काही प्रसाद मागण्यासाठी तर गेलो नव्हतो ना. आयुष्य वाढवून द्या साहेब असंही कधी काही केलो. आम्हाला तुम्हाला ती ज्ञान दृष्टी पाहिजे होती म्हणून आम्ही साहेबांच्या चरणी गेलो. आणि जेव्हा ती ज्ञान दृष्टी लागते तेव्हा कबीर साहेब म्हणतात, हम तो लखाती हूं लोक में तू क्यों कहे अलेख. अरे मी तो त्याला 3ही लोकात बघितलेला आहे. मला तो एक एवढीशी जागा अशी सापडली नाही जिथे तो भगवंत नाही आहे. आणि तू म्हणतो कुठे पाहू आणि कुठे पाहू? कारण कबीराकडे ती दृष्टी होती, माझ्या तुझ्याकडे कदाचित ती नसेल. म्हणून हा मनुष्य दांदरतो, इकडे जातो तिकडे जातो, कुंभ मध्ये जाईल, अयोध्येमध्ये जाईल, काशीमध्ये जाईल.
काय करेल बिचार? ज्ञान दृष्टी आहे, उपलब्ध आहे, हे जनतेला सांगण्याचा काम कुणाचा? हा काम तुमचा आणि माझा. प्रचार प्रसार करणे म्हणजे नेमका काय करणे? आपल्याला जनतेकडून वर्गणी नको आहे ना? नाही आहे, नाही पाहिजे. आपल्याला फक्त त्यांना हे सांगायचं आहे की ज्या दृष्टीने भगवंत पाहता येतो ती दृष्टी आजही देणारा उपलब्ध आहे. आणि म्हणून भटकू नका. दगड पूजायची काही गरज नाही आहे. दगड पूजून समाधान मानायची काही गरज नाही. आता काय करू? ज्ञानदृष्टी नाही आहे, देव तर पाहता येत नाही, देव पाहता येत नाही, चला त्याची मूर्ती तरी किमान पूजून टाकू, काही ना काही पुण्य मिळेल. काहीच मिळत नाही. मराठी संत सांगून गेले, चित्र लेप काष्ट मृतिका पाषाण धातू तिथे देव कैसा मूर्खा भ्रांती पडली. त्यांनी शब्द वापरला मूर्ख. भक्ता भ्रांती पडली असं नाही. भक्त भ्रांतीत पडला असं म्हटलं नाही, त्यांनी म्हटलं मूर्खा भ्रांती पडली. मूर्ख, तू भ्रांतीत पडला आहे, तिथे देव नाही आहे. आता असा देव ज्याला कबीर साहब अचल अनेक एक म्हणतात, तो आहे तरी कुठे? तो आहे कुठे? साहेब सांगतात, सब घट मेरा साईया सुनी सेज नकोय. प्रत्येक घटात माझा साई, माझा भगवंत विराजमान आहे. जो कोंबडा मी कापतो, जो बकरा मी कापतो, त्याच्यात देखील माझा साई आहे. तुमच्याकडे ती दृष्टी नाही, त्याला कोण काय करेल? पहा, आपण म्हणतो साहेब ती दृष्टी नाही मिळवली तर एवढा काय फरक पडेल? खूप मोठा पाप होत आहे. ज्या घटात भगवंत होता त्याला त्याची कत्तल करण्यात आपण एक सेकंद वाया घालवलं नाही. असा व्यक्ती तो जगात कितीही श्रीमंत होईल, कदाचित कितीही माया जमा करेल, परंतु तो भक्ती करू शकेल असं कदापि शक्य होत नाही. सब घट मेरा साईया सुनी सेज नकोय. एकही सेज, सेज म्हणजे श्वास घेणारा देव, बोलणारा, चालणारा, फिरणारा, व्यवहार करणारा देह, मानव रूपात असेल, कुठल्याही रूपात असेल, तो जिवंत आहे ना. तो जिवंत त्या भगवंतामुळेच आहे. जो कोणी जिवंत तुम्हाला दिसतो तो भगवंतामुळेच जिवंत आहे. आणि म्हणून कबीर साहेब म्हणतात, जर तुम्हाला पूजायचाच असेल तर म्हणतात, चेतन प्रतिमा पूजिये कटे जुगन जुगन के पाप. जर का तुला प्रतिमाच पूजायची असेल, जर का लहान पोराबाळासारखा हट्टच करायचा असेल की नाही मी माझ्या घरी एक मंदिर बांधीन आणि मंदिरात प्रतिमा मूर्ती असायलाच पाहिजे आणि त्याची मी पूजा करीनच, असा हट्ट जरी तुमचा असेल तर कबीर साहेब म्हणतात पूजायचीच असेल तर चेतन प्रतिमा पूजा. का? कारण की सब घट मेरा साईया सुनी सेज नको. म्हणजे या शरीरात जो जिवंत आहे, जी चेतना आहे, जो प्राण आहे, त्याला ओळखा. त्याला जर का ओळखता आलं, त्याला जर का बघता आलं, त्याचे जर का दर्शन घेता आले. आणि म्हणूनच दिवाकर साहेब नेहमी म्हणायचे की चलना तुमको ही पडेगा. मी जाऊ शकत नाही तुमच्या ऐवजी, कारण तो मार्ग जातो तरी कुठे कुठे जातो. तुमचा देव तुम्हाला तुमच्याच घटात बघायचा आहे. माझा देव मला माझ्याच घटात बघता येईल अशी सोय नाही आहे की मी माझा देव तुमच्या घटात पाहू शकतो. अशी सोय नाही. म्हणजे ज्यांनी आजपर्यंत देव बघितलं त्यांनी त्यांच्याच घटात बघितलं.
आणि म्हणून जेव्हा त्यांना तो दिसला आणि मग या शरीराकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलला. अरे बेटा, इथे तर भगवंत बसून आहे. आणि म्हणून त्यांनी कायेला पंढरी म्हटलं. असं उगाच म्हटलं नाही, काया ही पंढरी. कायाला पंढरी. ज्यांनी बघितलं, ज्यांनी म्हटलं, त्यांनी निश्चितच आतमध्ये असलेल्या आत्मारूपी विठ्ठलाचे दर्शन घेतल्याच असते. तो संत तो थापा मारत नाहीये. हे खूप सोपं आहे की या मंदिरात आहे, या तीर्थात आहे, ज्या तिथे तुला देव मिळेल. जर कुठेच नाही तो वरती बोर्ड दाखवून देणं की वरती भगवंत मिळेल, हे करणं, हे सांगणं खूप सोपं आहे. परंतु याच घटात आहे. हा देह काया ही पंढरी, ही पंढरी आहे, हे बोलण्यासाठी खूप आत्मविश्वास लागतो. आणि मराठी संतांनी ते आत्मविश्वासाने सांगितलं, कबीरांनी ते आत्मविश्वासाने सांगितलं. सब घट मेरा साईया, सुनी सेज न कोय. सब घट मध्ये कोण कोण आला मला सांगा. फक्त हिंदू आला की नाही त्याच्यात, मुसलमान आला की नाही त्याच्यात, ईसाई आला की नाही त्याच्यात. जर प्रत्येक तो कितीही मुसलमान असेल, ईसाई असेल, जैन असेल, सिख असेल, कदाचित त्याला माहित नसेल त्याच्या घटात भगवंत आहे, पण तुम्हाला आम्हाला तर माहित आहे की सुनी सेज न कोय. जर आम्हाला माहित आहे तर आम्ही त्यांच्यामध्ये भेदभाव करण्याचा कुठलाही अधिकार आमच्याकडे नाही. हे जाणूनही जर का हा भेद आमच्यामध्ये कायम असेल, तो धर्माच्या आधारावर असेल, जातीच्या आधारावर असेल, गरीब अमीरच्या आधारावर असेल, याचा अर्थ अजून आपण खूप मागे आहो. बरंच काही काम करण्याची गरज आहे. तो हा असा देव जो प्रत्येक घटात आहे. मग प्रश्न येतो की मग तो इतका जवळ जर असेल, इतका जवळ जर असेल, तर तो मिळत का नाही, तो दिसत का नाही, तो भेटत का नाही. याचं उत्तर त्यांनी दिलं की वस्तू कहीं खोजत कहीं, केही विध आवे हात. वस्तू आहे तुझ्याच घटात आणि तू त्याला शोधण्यासाठी कुठे कुठे धाव घेत नाही आहे. तुला ती वस्तू मिळेल तरी कशी, मिळू शकत नाही. वस्तू कहीं खोजत कहीं, केही विध आवे हात. तुझ्या हातात ती वस्तू येईल कशी. म्हणजे हे आवश्यक आहे की वस्तू जिथे आहे तिथेच जाऊन त्याचा शोधन आपल्याला करावा लागेल. ना मंदिर में, ना मस्जिद में, ना काबे कैलाश में. 600 वर्षा अगोदर कबीरांनी सांगितलं, ना मैं आऊं अवध द्वारका, मैं तो सांचे आस. सांची आस कुठे आहे, सांच कुठे आहे. तो तुमच्या घटाच्या बाहेर असू शकत नाही. बाहेर असेलही तरी बाहेर त्याचा अनुभव घेता येत नाही. जिथे घेता येतो तो हा घट. आणि म्हणून कबीर म्हणतात वस्तू कहीं खोजत कहीं, केही विधावे हात. तू चुकीच्या जागेवर त्या वस्तूची शोधन करत आहे, तुझ्या हाती ती वस्तू लागणार नाही. कहे कबीर का वस्तू का भेदी लीजे साफ. भेदी म्हणजे त्याचा भेद जाणणारा. ती वस्तू घटात आहे तर कुठे आहे, घटात त्याला बघायचा तर कसं बघायचा. हे सगळे आध्यात्मिक प्रयोग जो जाणतो त्याला संतांच्या भाषेमध्ये भेदी म्हटल्या जाते. ज्याला सगळं काना कोपरा माहित आहे, कुठे काय लपून ठेवलेलं. कबीर साहब पहा एका जागेवर म्हणतात, लाल लाल सबकी गठरी है लाल, पर खोलने की याद नहीं, ताते भय कंगाल. कंगाल म्हणजे आपण या जगात कुणाला म्हणतो, ज्याच्याकडे घर नाही, दार नाही, पैसा वाटका नाही, त्याला आपण काय म्हणू, कंगाल. परंतु ज्याच्या घटात भगवंत असून त्याला माहित नाही की माझ्या घटात भगवंत आहे, मला सांगा त्याच्यापेक्षा दुसरा मोठा कंगाल तुम्हाला मिळेल का.
लाल लाल सबकी गठडी है लाल. भेदभाव नाही केला त्यांनी. इथे जेव्हा पाठवलं तेव्हा त्या सगळी सोय करून पाठवलं. खोलने की याद नाही, पण ही गठडी खोलायची कशी ही बांधून आहे. पुष्कळ गाठी आहेत त्याच्या. एक एक गाठ कशी खोलायची, पहिला प्रयोग दुसरा प्रयोग, हे प्रयोग त्याच्यासाठीच तर पाहिजे असतात. हे गाठ खोलण्यासाठी. कारण गठडी तुम्ही कोणाला म्हणता? जुन्या काळात आजच्यासारखे बॅग आणि सुटकेस राहत नव्हते. आपण मोठा एक चादर घेत होतो, कपडे बांधले की इकडून अशी बांधायची तिकडून तशी जात, त्याला डोक्यावर मांडला की चालला, त्याला म्हणायचे गठडी. उत्तर भारताची ही भाषा गठडी. लाल लाल सबकी गठडी है लाल. ती गठडी बघून असं वाटते का आता खरंच कंगाल आहे. काय असेल याच्याकडे? साधा बॅगही नाही, साधा सुटकेसही नाही. आणि पण त्या गठडीत काय काय आहे? तू खोलशील तेव्हा कळेल. प्रश्न असा, खोलता येतो का? ती कला माहीत आहे का? ही कला माहीत करून घेणे हीच खरी भक्ती. भेदी लिया साथ में, तो भेदी गाठ खोलणारा त्या गठडीची. मी माझ्या गठडीची गाठ खोलली, तुमच्या कामी येईल का? नाही, कारण माझ्या गटामध्ये तुम्हाला पाहता येत नाही. तुम्हाला देखील तुमची या गठडीची गाठ खोलावी लागेल. पहा किती सुंदर प्रयोग आहे. तर ती गाठ कशी खोलायची आहे? ते गाठ खोलून गठडी जेव्हा खुलेल तेव्हा लक्षात येईल, अरे माझी गठडी तर खरोखरच लाल आहे. लाल लाल सबकी गठडी है लाल, खोलने की याद नाही, ताते भये कंगाल. मित्रांनो, आम्ही तुम्ही कंगाल नाही आहोत. ज्या घटात भगवंत स्वतः वास करत असेल तो जीव स्वतःला जर का कंगाल समजत असेल तर याच्यापेक्षा दुसरा दुर्दैव या जगात नाही. तुमच्या आमच्या सारखे श्रीमंत या जगात दुसरे नाही आहेत. कारण की आम्ही जाणलं आहे की या घटात किती मौल्यवान वस्तू आहे. आणि ती वस्तू किती मौल्यवान असेल? पारसच्या उदाहरण माहिती तुम्हाला? जुन्या काळात कथा कहाण्या सांगायचे. पारस एक पत्थर असायचा गोटा, त्याला लोखंडाची एखादी वस्तू आली आणि पारसचा स्पर्श केला ते लोखंडाची वस्तू नुसत्या या पारसच्या स्पर्शाने सोन्याची व्हायची. म्हणजे एवढी कला या पारसच्या अंगी होती आहे, अशा कथा कहाण्या सांगतात. परंतु कबीर साहेब म्हणतात की ये पारस है कच्चा. अरे तू असली पारस तर तू अजून जाणलंच नाही. ज्या पारसला तू शोधासाठी जगभर फिरत आहे तो जर तुला मिळाला तरी काय करशील? लोखंडाला सोन्यात रूपांतरण करशील. परंतु सोना सोबत नेता येतो का? नाही. म्हणजेच ती माया आहे, तो धन तर नाही. म्हणजे जिससे लोहा सोना भया सो पारस है कच्चा. ज्याच्यानी लोखंड हा सोना बनतो तो पारस कच्चा आहे. खरा पारस कोणता? सद्गुरूला पारस म्हणतात. का? कारण की तो भगवंत फक्त दाखवत नाही, तुम्हाला भगवंत सम बनवतो. गुरु गोविंद दो खडे काके लागू पाय, हा प्रश्न का बरं आला असेल? कधी विचार करा. कारण भक्त हा निर्णय घेऊ शकत नाही. भगवंत सृष्टीचा निर्माता आहे. गुरु हे त्यांनी दाखवलं नसतं तर माहीत कसं झालं असतं? कोण मोठा? तर हा भगवंत जो तुमच्या आतमध्ये आहे त्याची जाणीव ज्या क्षणी होते तुम्ही त्या क्षणी मुक्त होता. त्या क्षणी कबीर साहेब काय म्हणतात? जीवन मुक्त हमारा संतो, जीवन मुक्त हमारा हो, संशय नहीं, नहीं कुछ धोखा, करम भरम से न्यारा. जिवंतपणे हा अनुभव येणे की मी भगवंतासारखा झालो.
नरच्या नारायण झालो. आता मला भटकायची काही गरज नाही. मी मुक्त आहो हे जिवंतपणे ती प्रचिती घेणे, समजून घेणे, अनुभव घेणे, हे जर कोणी शक्य बनवलं असेल तर ते संत शिरोमणी कबीर साहेब होते. त्यांची आज जयंती आहे. सौभाग्याचा दिवस. आम्ही इथे एकत्र जमलो. पुनश्च तुम्हा सर्वांना जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि कबीराला जनमानसात जिवंत ठेवणे, प्रयोगाद्वारे, वाणीद्वारे, अनुभवाद्वारे, हे आमची तुमची सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. बोलिये संजय भाऊ.